मान्सून लांबणीवर अनेक खेड्यापाड्यात पाण्याची भीषण टंचाई। 15 जून उलटून गेला तरी पावसाचा पत्ता नाही। पाण्याचे स्तोत्र कोरडे। नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळा, उपलब्ध पाणी जपून वापरा। एकीकडे जून महिन्याचे 15 दिवस उलटून गेले आहेत, तरीही पावसाने अजूनही हजेरी लावलेली नाही। मान्सून लांबल्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात अनेक खेड्यापाड्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। विहिरी, नद्या, पाण्याचे स्तोत्र कोरडे पडू लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। कॅलेंडरनुसार पावसाळा सुरू होऊन 15 जून उलटून गेला आहे, मात्र तालुक्यातील अनेक भागात पावसाचा अजूनही कुठेच पत्ता नाही। या लांबलेल्या मान्सूनचा थेट आणि मोठा फटका ग्रामीण भागाला बसला असून अनेक खेड्यापाड्यांमध्ये पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। पाण्याचे मुख्य स्रोत असलेली विहिरी आणि नद्या आता पूर्णपणे आटल्या आहेत। हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे, तर अनेक गावांची तहान आता केवळ प्रशासनाच्या टँकरवर अवलंबून आहे। शेतीच्या पेरण्या तर पूर्णपणे खोळंबल्या आहेतच, पण आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे। त्यामुळे रायगड प्रतिबिंबकडून सर्व नागरिकांना कळकळीचे आवाहन करण्यात येते की उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने आणि जपून वापरा। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे हा आता आपल्या सर्वांचं कर्तव्य बनले आहे। निसर्गाचा लहरीपणा आता आपल्याच अंगाशी येत आहे। पाऊस कधी येईल हे निश्चित नसताना आपल्याकडे उपलब्ध असलेला पाण्याचा साठा केवळ आणि केवळ गरजेपुरताच वापरणे शहाणपणाचं ठरेल। धुणी भांडी, गाड्या धुणे किंवा पाण्याचा गैरवापर तातडीने थांबवा, अन्यथा भविष्यात परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ शकते।